नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. तर कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असा आहे, परस्पर विरोधेतु वयम पंच च ते शतम. परस्पर विरोधेतु वयम पंच च ते शतम. परः अस्तु विग्रहे प्राप्ते. परः अस्तु विग्रहे प्राप्ते वयम पंचाधिक शतम. वयम पंचाधिक शतम. म्हणजे जेव्हा आम्ही एकमेकात भांडतो तेव्हा आम्ही 5 म्हणजेच पांडव आणि तुम्ही 100 म्हणजेच कौरव. आणि जेव्हा बाहेरचा कोणीतरी शत्रू म्हणून आपल्याशी लढायला येतो तेव्हा आम्ही 100 अधिक 5 म्हणजेच 105 असतो. तर बरोबर मित्रांनो, आपापसातले जेव्हा आपण भांडतो तेव्हा छोटीशी कधी संधी करायची, कधी शत्रुत्व किंवा कधी भांडायचं हे आपल्याला शिकायला पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपण शरीरात बघितलं तर 2 हाडं जेव्हा एकमेकांसमोर येतात किंवा एकमेकांशी जोडले जातात तेव्हा त्याला आपण संधी किंवा सांधा असं म्हणतो, जॉईंट असं म्हणतो. आणि आज आपली चर्चा ही अशाच एका शरीरातल्या सर्वात मोठ्या सांध्याविषयी करणार आहोत. तर सगळ्यात मोठा शरीराचा सांधा कुठला? पाहूया आपला विषय काय, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आजचा आपला विषय आहे गुडघे दुखी, गादी झिजणं, नस फाटणं आणि आयुर्वेद उपचार. गुडघेदुखी, गादी झिजणं, नस फाटणं आणि आयुर्वेद उपचार. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे सर. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो, ओळख करून देतो. वैद्य सचिन भागवत गोडसे, आपण तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आपण भारतीय आयुर्वेद शास्त्रात MD ही पदवी मिळवलेली आहे. सरांच्या गाठीशी जवळजवळ 18 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालयाचे आपण संचालक देखील आहात आणि आपली सेवा आपण तिथे प्रदान करता. गोडसे सरांनी हजारो रुग्णांची गुडघेदुखी सारख्या अत्यंत जी त्रासदायक आणि वेदनादायक विकार असतात त्याची यशस्वी चिकित्सा करून हजारो ऑपरेशन्स टाळलेली आहेत. आणि लहान मुलांपासून, स्त्रियांपासून म्हणा ते 80-85 वर्षाचे जे वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर जे गुडघेदुखीसारख्या ज्या जुनाट आणि त्रासदायक अशा आजाराने पीडित आहेत त्यांच्यासाठी दररोज नवीन नवीन औषध पद्धतीत विशेष संशोधन करून सरांनी एक चिकित्सा पद्धती तयार केलेली आहे आणि त्याचा लाखो रुग्णांनी फायदा उचललेला आहे आणि फायदा सुरू आहेत. सरांचं पण काम सुरू आहे त्यावर. आणि गुडघे दुखीसोबतच सर संधिवात म्हणा, आमवात म्हणा, अनुवंशिक आजार, मणक्याचे विकार, किडनीचे विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लहान मुलांची उंची वाढवणं म्हणा किंवा कॅन्सरसारखे क्लिष्ट आजार देखील म्हणा, यावर देखील या आजारांवर उपचार करण्यात देखील सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत. आणि कुर्डवाडीसोबत मुंबई, दादर, ठाणे, पुणे, दौंड या ठिकाणी देखील सर आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. असे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आणि आजचा आपला जो विषय आहे गुडघे दुखीविषयी, तर सर्वप्रथम आम्हाला गुडघ्याची रचना, त्याचं कार्य समजून घ्यायला आवडेल. बरोबर. काय गुडघा असं जर म्हणलं तर हा एक सांधा आहे. जसं आपण म्हटलं की 2 भाऊ एकत्र येणं त्याला सांधा म्हणलं जातं. कारण कुठलीही एखादी जर चांगली गोष्ट घडायची असेल, जसं म्हटलं जातं ना की कमिंग टुगेदर, कीपिंग टुगेदर आणि वर्किंग टुगेदर इज द सक्सेस. तसं कुठलेही एखादं जर चांगलं काम करायचं असेल, जसं थोडक्यात उठायचं असेल, बसायचं असेल, चालायचं असेल, तर त्यासाठी स्पेशलच गोष्टी एकत्र यायला पाहिजे. सेम त्या पद्धतीनं हाडाचा, स्नायूचा, शिराचा, कंडराचा ज्यावेळी योग होतो किंवा संयोग होतो त्याचवेळी गुडघ्यासारखा चांगला स्पेशल हिंग जॉईंट तयार होत असतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे की साधारण आपण जर पाहायला गेलो तर एक 4 हाडांचा संयोग आहे. त्यामध्ये वरच्या बाजूने पाहिलं तर फिमर बोन असं म्हणलं जातं, खाली टिबिया आणि फिबुला, आणि वरती ज्याला गुडघ्याची वाटी असं म्हणलं जातं तो म्हणजे पटेल आहे. ही 4 प्रामुख्याने हाड आहेत. त्यानंतर वरती जर पाहिलं गेलं तर स्नायू किंवा ज्याला मसल म्हणलं जातं ते
म्हणजे फ्युमोरिसचे लॅटरल मेडियल हे त्याचे पार्ट आहेत. त्यानंतर हॅमस्ट्रिंग मसल पाठीमागच्या बाजूनं आणि खालच्या बाजूला पाहिलं तर आपण गॅस्ट्रोक्निमियस असं मसल म्हणलं जातं. हे झाले स्नायू. त्याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं ज्याला शिरा म्हणलं जातं तर त्या कुठल्या असतात त्यामध्ये, किंवा ज्याला लिगामेंट म्हणलं जातं तर त्या कुठल्या असतात, ज्या आज आपण प्रामुख्याने पाहणार आहेत ते म्हणजे साधारण 6 लिगामेंट आहे हे प्रमुख आहेत. त्यामध्ये अँटेरियर क्रुसेट आहे, पोस्टेरियर क्रुसेट लिगामेंट आहे, कोलॅटरल्स आहेत, पटिलर्स आहेत आणि छोटे छोटे लिगामेंट्स आहेत. की हे महत्त्वाचे जर 6 आपण सोडले तर मग मात्र इतर छोटे छोटे त्यामध्ये काउंट होत असतात पण जास्त नाही, कारण ह्याची इंजुरी आहे ती जास्त होते. त्यामुळे हे अँटेरियर क्रुसेट लिगामेंट, पोस्टेरियर क्रुसेट लिगामेंट, 2 मेडियल कोलॅटरल, लॅटरल कोलॅटरल आणि पटिलर लिगामेंट हे आपण जास्त प्रमाणात पाहत असतो. हे झालं ह्याच्या बाबतीत रचनेच्या बाबतीत. आणि त्याच्यापुढे सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणलं जातं ना, ज्याला गादी म्हणलं जातं किंवा खुर्च्या म्हणलं जातं, दोन ह्या हाडांच्या मधले जे कुशन आहे की ज्याच्यावरती आपला जो सांधा आहे तो उठणं बसणं किंवा फ्लेक्झिबिलिटी होत असते किंवा चालता येत असतं, उठता येत असतं, बसता येतं, सगळे मुवमेंट जे होत असतात त्या 2 गादीमुळं किंवा त्या कुशनमुळं त्याला म्हटलं जातं मिनिस्कस. ह्या 2 असतात, एक आतल्या बाजूनं एक बाहेरच्या बाजूनं. आतल्या बाजूची जी मिनिस्कस त्याला मिडियल मिनिस्कस म्हणलं जातं आणि बाहेरच्या बाजूची आहे त्याला लॅटरल मिनिस्कस म्हणलं जातं. आणि त्याच्यानंतर जे वंगण म्हणतो आपण गुडघ्यामध्ये, बऱ्याचदा पेशंट सांगतात की गुडघ्यातलं वंगण कमी झालेलं आहे. ते वंगण म्हणजे काय असतं की सायन्युअल फ्लुइड असतं, जे आर्कनॉइड हे जे आर्टिक्युलर जे कार्टिलेज असतं, म्हणजे आपला जो गुडघा आहे त्याला चिटकून एक कार्टिलेज असतं, पातळ थर असतो, त्याच्यामध्ये सायन्युअल फ्लुइड असतं, जे सायन्युअल मेम्ब्रेन आणि त्याच्या आतमध्ये सायन्युअल फ्लुइड असतं. अशा पद्धतीने साधारण आधुनिक मताप्रमाणे जर आपण रचना पाहायला गेली तर हे दिसत असतं. आता ज्यावेळी पेशंट गुडघेदुखीसाठी येतो, गुडघा दुखतोय, ठणकतोय, सुजतोय, चालता येत नाही, आखडा येत नाही, लांबवता येत नाही, त्यावेळी आपण ह्या रचनेसोबत आयुर्वेदिक व्ह्यू पण पाहूया. म्हणजे मग कळेल की त्याचं निदान कसं केलं जातं. कारण जर निदान प्रॉपर आयुर्वेदिक पद्धतीने केलं तर तिथंच त्याचं 100% म्हणजे त्याचा उपचार होऊ शकत असतो. कारण निदान जर आयुर्वेदिक झालं तरच त्याचे उपचार आयुर्वेदिक होतात आणि आयुर्वेदिक उपचार झाले तर तो 100% त्यातून बाहेर पडू शकत असतो. ज्यावेळी दुखणं असं असतं त्यावेळी 2च गोष्टी लक्षात येत असतात. एक तर नास्तिशूलम विनावातात म्हणजे वातामुळे झालेलं आहे, तर त्या ठिकाणी वाताची जी स्थानं सांगितलेली आहे त्यामध्ये अस्थि सांगितलेलं आहे, तर त्या ठिकाणी हाडाचा विचार केला जातो म्हणजे अस्थिगत वात, त्यानंतर शिरा, त्यानंतर स्नायू, त्याच्यानंतर कंडरा आणि त्याच्यानंतर आतमध्ये असणारा जो श्लेष्म कफ असं म्हणलं जातं म्हणजे वात दोष. त्यानंतर पित्त, त्या ठिकाणी जर समजा एखादा लेप लावलं तर आतमध्ये शोषून घेणारं भाजक पित्त, त्या ठिकाणी असणारा व्यान वायू जो हाडाची किंवा सांध्याची जी हालचाल करत असतो तो, आणि त्याच्यानंतर हा श्लेष्म कफ असं वाताचं पित्ताचं कफाचं. त्याच्या पुढे जाऊन काय पाहिलं जातं की शिरा स्नायू ह्या तयार किंवा उत्पत्ती कुठं होत असतात, तर ह्या उत्पत्तीमध्ये रसात रक्तम ततोस्तन्यम अश्रुजा कंडरा शिरा. म्हणजे जर का समजा मेद आहे, मेदाचं जर व्यवस्थित पचन झालं किंवा त्याचे व्यवस्थित पोषण झालं तर मेदाचं जर हे झालं खरं पाक झालं तर त्याच्यातून कंडरा तयार होत असतात आणि मृदुपाक झाला तर त्यातून शिरा तयार होत असतात. म्हणजे शिरा आणि कंडराची उत्पत्ती इकडे मेदामध्ये असते. ह्याच्यासाठी लागणार असतं ते भरपूर रक्त. वात जर का कमी असेल तर हाडाचं पोषण व्यवस्थित होतं आणि हाडाची झीज भरून येत असते. ह्या ठिकाणी व्यानवायू आणि त्यानंतर अपनवायू ह्या दोन्हींची आपण ही पाहत असतो. त्याच्यानंतर अजून काय पाहिलं जातं की ज्यावेळी दुखतं त्यावेळी अवस्था कुठली आहे, म्हणजे सामा अवस्था आहे का निरामा अवस्था आहे. म्हणजे कुठल्याही गुडघेदुखीचा पेशंट येतो त्यावेळी त्या ठिकाणी अवस्था कुठली आहे, त्यानंतर स्थान कुठलं आहे, दोष कुठला आहे, दुष्य कुठला आहे, म्हणजे कुठल्या धातूपर्यंत गेलेला आहे, फक्त शिरा स्नायू कंडापर्यंत गेले, हाडापर्यंत गेले का मज्जेपर्यंत गेलेला आहे, म्हणजे धातू कुठला आहे, दोष दुष्य बल म्हणजे त्या व्यक्तीचं बल कसं आहे, म्हणजे जो लहान आहे, मध्यम आहे का तो वृद्ध आहे म्हणजे म्हातारा व्यक्ती झालेला आहे, त्याच्यानुसार त्याचं बल पाहिलं जातं. त्याच्यानंतर दुष्य देश बल काल म्हणजे कुठल्या काळात आलेला आहे पेशंट, म्हणजे समजा आता पावसाळा आहे आणि वाताचा काळ चालू आहे तर त्यामध्ये आलेला आहे का, समजा हिवाळा आहे आणि आता कफसंचितेचा काळ आहे त्याच्यामध्ये आलेला आहे, त्या पद्धतीने तो काळ पण पाहिला जातो. त्यानंतर त्याचं दुष्य देश बल काल अनलम वय, त्याचं वय किती आहे, त्यानंतर आहार कसा आहे, सत्व कसं आहे, सात्म्य कसं आहे, त्यानंतर पृथक म्हणजे हा बारीक छोट्या छोट्याशा गोष्टीचा जर विचार केला तर मग मात्र आपल्याला कळत असते की हा शिरागत वात आहे, स्नायुगत वात आहे, अस्थिगत वात आहे, मज्जागत वात आहे किंवा वात नाही, ही फक्त रक्ताची दृष्टी आहे. अशा पद्धतीने ज्यावेळी त्याचं स्थान कळतं, त्याचं दृश्य कळतं, त्याची अवस्था कळते, त्यावेळी मग मात्र आपण त्याचं प्रॉपर डायग्नोसिस करतो आणि डायग्नोसिस प्रॉपर झालं तर मग अत्यंत कमी कालावधीमध्ये त्याची पूर्ण आपण चिकित्सा करत असतो. कारण एकदा पेशंट आला की तो फक्त त्याचं ऑपरेशन टाळण्यासाठी तो आलेला असतो हे तर नक्की असतं, पण त्याचं फक्त आलं आहे ऑपरेशन टाळलं आणि हे केलं तर एवढं नसतं. तर त्या पेशंटची पूर्ण झालेली झीज भरून काढणं आणि तो परत पहिल्यासारखं उठून बसून त्याच्या गुडघ्यावरती चालायला पाहिजे आणि त्याच्या पुढची अवस्था म्हणजे हा आजार परत होऊ नये म्हणजे रसायन त्याची ट्रीटमेंट केली जाते. इथपर्यंत सांगोपांग विचार ज्यावेळी करायचा असतो त्यावेळी ही पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने आपल्याला त्या गुडघ्याची रचना माहिती पाहिजे. फारच छान गोडसे सर, सहज सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला रचना कार्य देखील सांगितलं आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन देखील सांगितला. मित्रांनो, तुमच्या
फोनची पण आम्ही वाट पाहतो आहोत. आजच्या विषयाशी निगडीत तुम्ही आम्हाला प्रश्न करू शकता. hellodoctor2026@gmail.com वर ईमेल देखील करू शकता. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. गुडघेदुखी, गादी झिजणे, नस फाटणे आणि आयुर्वेद उपचार. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे गुडघे दुखीविषयी आणि गुडघ्याचे जे त्रास आहेत त्याविषयी. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्या सोबत आहेत. सर, आम्हाला गुडघे दुखीपासून सुरुवात करूया. गुडघे दुखीच्या मागे महत्त्वपूर्ण अशी किंवा प्रमुख कारणं कुठली असू शकतात त्याविषयी कृपया सांगा. बरोबर आहे. गुडघेदुखीच्या पाठीमागं छोटी छोटी जर कारणं पाहायला गेलो तर असंख्य कारणं आहेत, पण प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलो तर एक 5 ते 6 कारणं मी तुम्हाला सांगेल. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की लहान वयापासून जे पेशंट येतात, म्हणजे स्रोतरोगजन्य धातू, हा जो त्रास आहे गुडघेदुखीचा, तो म्हणजे वाताचा त्रास असं म्हणलं जातं. त्यामध्ये वात वाढतो म्हणजे 2 कारणांनी मुख्यतः वाढतो. एक असतो स्रोतरोगजन्य, म्हणजे काय, त्या ठिकाणी आम साठतो शरीरामध्ये आणि वात वाढायला सुरुवात होते, म्हणजे त्या सांध्याचं किंवा त्या धातूचं पोषण आहे ते कमी होत जातं. आणि दुसरा असतो धातुक्षयजन्य, थोडक्यात की वय जसं जसं वाढत जाईल किंवा कष्ट करणारी, काम करणारी, जास्त वेळ त्या गुडघ्यावरती ताण पडणारी, हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण कुठलं ह्याच्या पाठीमागे जर पाहायला गेलो आपण की जास्त प्रमाणात दिसतं, ते म्हणजे इतर औषधांचा परिणाम. म्हणजे जसं स्टिरॉइडसारखी औषधं कोरोनामध्ये आपण खाल्ली असतील किंवा स्किनसाठी बऱ्याच वर्षापासून चालू असतील किंवा कुठल्याही एखाद्या मोठ्या आजारासाठी 6-6, 7-7 महिने स्टिरॉइडसारखे औषध दिले जातात आणि त्यातून हाडाची झीज जास्त होत जाते. थायरॉइडची जी ट्रीटमेंट असते त्यामध्ये हायपोथायरॉइडसारखा आजार असेल तर त्यामध्ये पण हाडाची झीज जास्त होत जाते, कॅल्शियम आहे ते कमी कमी होत जातं. त्याच्या पुढं जर पाहिलं आणखी कारण जास्त पाहायला भेटतं ते म्हणजे ॲक्सिडेंट. म्हणजे जशा रोडवरती ॲक्सिडेंट होत असतील किंवा स्पोर्ट इंजुरी म्हणलं जातं, म्हणजे खेळाडू जे असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रमाण आपल्याला आढळतं की गुडघेदुखीचं. त्यांचं वय म्हणजे साधारण 17-18 वर्षापासून ते 80 वयापर्यंत हे कुठेही होऊ शकतं. म्हणजे त्या इंजुरी त्या ठिकाणी जास्त होत असतात, ज्याला स्पोर्ट इंजुरी म्हणलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जर पाहिलं तर इतर आजार, जसं संधिवातासारखा आजार असेल, आमवातासारखा आजार असेल, वातरक्तासारखा आजार असेल, चिकनगुनियासारखा आजार असेल, त्या ठिकाणी ट्युमर झालेले असतील, CA झालेला असेल, म्हणजे कॅन्सरसारखा आजार असेल, त्यानंतर साधे छोटे म्हणजे मुतखड्यासारखा आजार असेल, मूळव्याधासारखा आजार असेल, गर्भिणी असेल, स्थौल्य असेल, तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला गुडघेदुखीचा जास्त प्रमाणात आढळून येत असते. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अनुवंशिकता असेल. तर बऱ्याचदा काय असतं, जेनू व्हायरस किंवा जेनू व्हल्गससारख्या ह्या अनुवंशिक विकृती आहे, ज्यामध्ये गुडघ्यामध्ये बाग पडणं, बाहेर येणं, त्यानंतर त्या काय म्हणू आपण त्याला, जे अलाइनमेंट जी म्हणतो आपण ती कमी झालेली असणं, जास्त असणं, अशा पद्धतीचे अनुवंशिक आजार पण त्यामध्ये आढळून येत असतात. आता सुरुवातीला पहिल्यांदा आपण जर पाहायला गेलं ते म्हणजे आमवाताची जे लक्षण असतात, ज्याला आम साठला आपण शरीर म्हणतो, तो कशातून साठत असतो की जो खाल्लेला आहार आहे, जसं फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, बाहेरचा खाणं असेल, वेळी अवेळी असेल, अतिमात्रेत असेल, रात्री उशिरा जेवण होत असेल, तर ह्याच्यातून जो खाल्लेला जो आहार आहे तो पचत नाही. तो जर नाही पचला तर शरीरामध्ये चिकट पदार्थ तयार होतो, आम म्हणलं जातं. तो आम जेवढं शरीरामध्ये साठेल तेवढं तो शरीर बाहेर काढायचा प्रयत्नच करतं. पण जर का समजा आणखी जास्त साठत चालला तर तो रक्तात मिसळतो, रक्तातून सांधेत होतो आणि सांधे ते स्टिफ व्हायला लागतात, म्हणजे काय व्हायला लागतात, ते जखडायला चालू होतात, एक 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 सांधे पॅक व्हायला लागतात. मग मात्र उठायला, बसायला, चालायला त्रास व्हायला लागतो, सूज यायला लागते, त्यानंतर गरम व्हायला लागतात सांधे आणि संधिवाताचा त्रास चालू होतो. आता तो आम जाऊन त्या ठिकाणी स्वस्थ बसतो का तर नाही, तर त्या ठिकाणी हाडाची झीज व्हायला सुरुवात होते आणि मग मात्र स्रोतरोगजन्य तो त्या ठिकाणी गुडघेदुखीचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याचबरोबर ह्याच्या खालोखाल जे येतं ते म्हणजे जसं समजा शिक्षक असतील किंवा बरेच प्रवास करणारे लोक असतील किंवा जे पोलिसांच्या ड्युटी असतात, उभं राहून काम करायचं असेल, नोकरी जी करतात, शिफ्ट ड्युटी वगैरे असते, नाईट ड्युटी असते, ह्यांच्यासाठी पण काय होतं, बऱ्याच उभं राहून काम करावं लागतं. ह्यांच्या गुडघ्यावरती ताण पडून त्या ठिकाणी वेदना जास्त, म्हणजे त्या गुडघ्याची किंवा त्या गाजीची झीज आहे ती होत जाते. त्यानंतर वाढणार वय हे तर काय आपण थांबवू शकत नाही, त्यामुळे जसं वाढत जातील तसं हाडाची झीज होत जाते आणि गुडघेदुखीचा त्रास आहे चालू होत जातो.
हे झालं धातुक्षयजन्यमध्ये. त्याच्यामध्ये सर या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे, एक तो प्रश्न घेऊया आणि मग पुन्हा या विषयाकडे वळूया. फलटणहून आपल्याला फोन आहे, जालिंदर फळके यांचा फोन आहे, पाहूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा सर, हॅलो. हा. वजन आणि गुडघे यांचा काय संबंध असतोय? बरोबर, हा सर. सर आलं लक्षात आलं त्यांचा. धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. काय सांगणार त्यांचा प्रश्न हा कॉमन प्रश्न आहे की वजन वाढलं तर काय होतं की लोड बेरिंग जॉईंट असंच म्हणलं जातं गुडघ्याला आपल्या, की सगळा भार आपल्या गुडघ्यावरती पडतो. गुडघ्यावरती भार पडायला लागला आणि हा जर बरेच दिवस असेल, वजन जास्त आहे, चालणं जास्त आहे, बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यक्ती आहे की त्याचं वजन वाढत चाललंय म्हणून तो चालत नाही, चालला म्हणून बसलं की वजन वाढतं, आणि वजन वाढले म्हणून चालायला गेलं ती गुडघ्याची झीज होते, ह्याच्यामध्ये तो अडकतो. ह्याचे साधं आणि सोपं उदाहरण म्हणजे की त्या पेशंटने काय करायला पाहिजे, किंवा ह्याचं उत्तर जर द्यायचं म्हणलं तर त्या पेशंटने काय करायला पाहिजे, आहार कमी करायला पाहिजे. आहार जर कमी झाला तर मात्र इथून पुढे वजन वाढणार नाही, आणि वाढलेल्या वजनासाठी त्यांनी किंवा जो वाढलेला वात आहे त्यासाठी बस्ती करून घ्यायला पाहिजे. जर बस्ती करून घेतली तर एका साईडला वात कमी होतो आणि दुसऱ्या बाजूने लगेच पोटातून औषधं, रक्तवाढीची औषध दिली जातात. मग मात्र काय होतं, वजन जर कमी झालं तर परत वात वाढत नाही, कारण परत जर वात वाढलं तर परत अजून वजन वाढतं. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना असं अनुभवायला येतं की काही दिवस औषध खाली, काही दिवस व्यायाम केला की वजन कमी होतं पण परत दुप्पट वाढतं. तर त्यासाठी हा उपाय जो तुम्हाला मी सांगितला आता की बस्ती करून घ्यायची, वात कमी करून घ्यायची, एका साईडनं पोटातून औषधं रक्तवाढीची घ्यायची, तरच मात्र तो परत कमी झालेला वात आहे तो वाढत नाही, आणि मग मात्र जी झालेली झीज आहे ती आपण भरून काढू शकत असतो. हा टेक्निकल म्हणू शकता आपण ह्याला मुद्दा. पण हे वैद्याकडून जर करून घेतलं तर वजन वाढू न देणे आणि त्यानंतर झालेली झीज आहे ती भरून काढणं हे ह्या पद्धतीनं नक्की होऊ शकतं. हे सर्वांसाठी आहे. आणि सर याच्यात थोडंसं आहाराविषयी पण आम्हाला सांगाल तर बरं पडेल. म्हणजे संध्याकाळचं जेवण हे माफक, म्हणजे 6च्या आतमध्ये, दिवस मावळाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे. 6 ते 7च्या दरम्यान जेवण व्हायला पाहिजे. त्यानंतर थोडं तरी त्यामध्ये पालेभाज्याचा समावेश असायला पाहिजे. दुधाचा म्हणजे जे स्निग्ध पदार्थ आपण म्हणतो, तूप त्या ठिकाणी पाहिजे. तेल कमी केलं तर चालेल पण तूप त्या ठिकाणी पोटामध्ये जायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जवस किंवा जवसाची चटणी खातो तर ते जवस न भाजता जर खाल्लं तर त्याच्यातले जे फ्लेक्सिड ऑइल असं म्हणतो आपण त्याला, त्याच्यात ज्यामध्ये फॅटी ॲसिड किंवा जे अल्फा ओमेगा म्हणजे अँटीऑक्सिडंट, जे रिच अँटीऑक्सिडंट आहे ते आपल्या शरीराला मिळत असतात. तर असं जर त्यांनी आहार घेतला तर मग आणि लवकर आणि कमी जर आहार जर घेतला त्यांनी संध्याकाळचा, तर त्यांचं वजन वाढत नाही, किंबहुना वजन हळूहळू कमी व्हायला लागतं. महिन्याला साधारण 1 ते 2 किलो कमी होतं. मग मात्र त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास आहे तो तिथेच 50% कमी होत असतो. फारच छान सर, सुंदर, सहज, सोप्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. मित्रांनो, तुम्ही पण असेच प्रश्न विचारा जेणेकरून सरांकडून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान आजच्या विषयाशी निगडीत घेता येईल. तर तुम्ही आम्हाला सांगत होतात प्रमुख कारणांविषयी. हां, कारण काय होतं की बऱ्याचदा जर कारण व्यवस्थित शोधलं, त्याचा हेतू जर शोधला तर त्याची ट्रीटमेंट होत असते. म्हणजे ह्या ठिकाणी आता धातुक्षयजन्य जे आपण पाहत होतो की ह्या धातुक्षयजन्यामध्ये एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ज्याला कॉन्ड्रोमॅलिशिया म्हणलं जातं, की ज्या हाडाची जी झीज झालेली असते ती साधारण एक 30-32 वय असेल त्या पेशंटचं. स्त्री रुग्ण होते, कुर्डवाडीमधले पेशंट आहे. तर ते पेशंट ज्यावेळी आले त्यावेळी 1-2-3 वर्षापासून त्यांना त्रास होता गुडघेदुखीचा, आणि गुडघेदुखीसाठी औषध घेतली होती आणि त्यांना सांगितलं की आता ह्याचं ऑपरेशन तर काय होत नाही. त्याचं कारण असं होतं की त्या हाडाची, गुडघ्याची, इतर सांध्याची पण झीज होत चालली होती आणि फास्ट प्रमाणात झीज चालली होती. ज्यावेळी MRIचा रिपोर्ट पाहिला त्यामध्ये पटेलर कॉन्ड्रोमॅलिशिया, त्यानंतर जे फिमर आहे त्याचं कॉन्ड्रोमॅलिशिया, म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेस, जे सगळं हाडाची झीज झालेली आहे, पटेलाची झीज झालेली आहे, आणि ते जे लिगामेंट आहे त्याच्यावरती हायपर स्ट्रेन आलेला आहे, आणि इफ्युजन म्हणजे आतमध्ये गुडघ्यामध्ये पाणी साठलेलं आहे. तर आणि त्या पेशंटची लक्षणं काय होते की उठता बसता त्रास होतोय, कटकट आवाज येतोय, गुडघ्याचा म्हणजे सतत ठणका राहतो, दिवसभर आळस, म्हणजे फ्रेश वाटत नाही, थकवा वाटतो, आणि गुडघा आहे तो गरम राहतो. त्यानंतर इतर सांध्याचा पण त्याच पद्धतीनं पण कमी जास्त प्रमाणात त्रास होत होता, आणि ह्या एवढ्या कमी वयामध्ये त्यांना उठता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं. म्हणजे हात टेकूनच उठावं लागायचं आणि हात टेकूनच बसावं लागायचं. ज्यावेळी त्या पेशंटची हिस्ट्री घेतली आपण तर त्यामध्ये असं आढळलं की जो 3 ते 4 ॲबॉर्शन झालेली होती आणि 2 त्यांच्या LSS म्हणजे सिझर झालेलं होतं. त्याच्यानंतर शेकडी घेतलेली नव्हती, म्हणजे त्या ठिकाणी पक्वाशयगत वात वाढला होता. हे निदान त्या पेशंटचं झालं होतं. पक्वाशयगत वाताची ज्यावेळी आपण ट्रीटमेंट चालू केली त्यावेळी काय केलं जातं, सुरुवातीला रुक्षण केलं जातं, कारण दिसताना तर असं की झीज होत चाललेली आहे. जसं एखादा प्लेयर आहे त्याला, किंवा एखादा हे बॉलर आहे तो काय करतो, ज्यावेळी त्याला स्पीडनं बॉलिंग टाकायची असते त्यावेळी तो अगोदर पाठीमागे येतो आणि त्यानंतर मग पुढे जातो. सेम त्या पद्धतीने ज्यावेळी आपल्याला भ्रमण करायचं आहे त्यावेळी जर रुक्षण ही चिकित्सा केली, कारण जो आम आहे तो जर कमी नाही झाला
तर वाताची पुढची ट्रीटमेंटच होत नाही, कारण तो आमाचा अडथळा आहे, तो दूर केल्याशिवाय वात वरती येत नाही. वात जर वरती आलं नाही तर त्याची ट्रीटमेंट होत नाही. आणि तिथं आपल्याला बृहण ट्रीटमेंट करायची असते. आम असताना बृहण ट्रीटमेंट केली तर पेशंटचा त्रास वाढतो. बऱ्याच वेळ त्या पेशंटने ते सांगितलं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, त्यानंतर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली, हे केलं ते केलं, डॉक्टरने सांगितलं आता फक्त टॉनिकच घ्यायचं. पण ही ज्यावेळी वृक्षण चिकित्सा आपण त्या ठिकाणी केली, वृक्षण चिकित्सेने काय झालं की सगळा आम आहे तो कमी झाला. आम कमी झाला की 6व्या-7व्या दिवशी पेशंटला त्रास म्हणजे वेदना त्या कमी यायला चालू झाली. आणि त्याच्यानंतर मग मात्र त्या पेशंटला बृहण बस्ती चालू केल्या, ज्वराची म्हणजे आमाची चिकित्सा परत चालू केली आणि त्याच्यानंतर बृहण बस्ती केल्या. साधारण 3 ते 4 महिन्यानंतर ज्यावेळी पेशंटला व्यवस्थित उठायला म्हणजे चालू झालं, बसायला व्यवस्थित यायला लागलं, अंगातला ताप आहे तो कमी आला, फ्रेश वाटायला लागलं, अशा पद्धतीने ट्रीटमेंट करत 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 ज्यावेळी पूर्ण बृहण झालं, 8व्या-9व्या महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित चालणं, उठणं, बसणं आणि त्यामध्ये जे परत MRI ज्यावेळी केला त्यावेळी तिथलं इफ्युजन होतं, म्हणजे आतले जे फ्लूइड कलेक्शन आहे ते पूर्ण कमी झालेलं होतं. त्यानंतर कॉन्ट्रोल मलिश आहे ते त्याच्या स्टेजेस आहेत त्या कमी झालेल्या होत्या, म्हणजे हाडाची झीज भरून आलेली होती. इथं सांगायचं असं की लहान असू दे किंवा वृद्ध असू दे, कुठलाही पेशंट असेल तर त्याची झीज ही आयुर्वेदानुसार भरून आपण काढू शकतो. फारच छान सर. मित्रांनो, बस्तीचं महत्त्व देखील आपल्याला सर सांगतायत, त्याच्यावरून कळत आहे. आणि सर तुम्ही आता वयोवृद्धांविषयी म्हटलं तर हाडाची किंवा गुडघ्याची जी आहे ती किती वयापासून सुरू होते, आणि गुडघेदुखीला जोडूनच प्रश्न विचारतो, अजून कुठले असे इतर आजार आहेत का की ज्याच्यामध्ये गुडघेदुखी आपल्याला पाहायला मिळते? बरोबर. संधिवातासारखा आजार आहे, आमवातासारखा आजार आहे, त्याच्यानंतर वातरक्तासारखा आजार आहे, CA सारखा आजार आहे, त्यानंतर आरशा असेल म्हणजे मूळव्याधासारखा आजार आहे, मुतखडेसारखा आजार आहे, स्थौल्य. आता जे पेशंटने विचारलं की स्थौल्य, त्याचं उदाहरण सांगतो मी पेशंटचं की म्हणजे लक्षात येईल की स्ट्रेस फ्रॅक्चर ह्याच्या म्हणजे जास्त होतात, म्हणजे जसं जसं वजन वाढत जाईल तसं तसं त्रास हा जास्त होत जातो. आपल्या ह्याच्यामध्ये पुण्यातली पेशंट होती आणि वय त्यांचंही साधारण 42-43च्या आसपास वय होतं. आणि त्यांना त्रास काय होत होता की वजन वाढत चाललेलं होतं. डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर वजन हळूहळू वाढत गेलं. इतकं वजन वाढत गेलं की जवळजवळ 85-86च्या आसपास वजन होतं. पहिल्यांदा उंची चांगली होती त्यामुळे असं वाटत होतं की चांगली आहे, तब्येत चांगली सुधारली वगैरे वगैरे. पण त्या पेशंटला जे त्रास होत होते ना ते मात्र त्या पेशंटलाच माहिती होते, कारण त्या पेशंटला गुडघेदुखीचा त्रास, मानेचा त्रास, कमरेचा त्रास, त्यानंतर मुतखड्याचा त्रास, मूळव्याधाचा त्रास आणि अंगावरती इन्फेक्शन म्हणजे फंगल इन्फेक्शन ज्याला म्हणतो तो त्रास होत होता. तर इतके आजार होते आणि पेशंट असं वाटायचं की दिसायला तर एवढी चांगली आहे आणि आजार कसं काय एवढे आहेत. तर त्या पेशंटची ज्यावेळी आपण ही करायला चालू केले, म्हणजे एक हिस्ट्री पाहायला चालू केली, तर त्या शरीरामध्ये रस धातूचं जे आपण म्हणतो ना पाचन, तिथूनच बिघडलेलं होतं. कारण आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं की रसातून रक्ताची, रक्तातून मांसाची, मांसातून मेदाची, मेदातून अस्थिची, अशा पद्धतीनं हे होत असतं, पोषण होत असतं, ज्याला शिरदधी न्याय असं म्हटलं जातं. तर हे जे सगळं धातुअग्नी मान्य झालं होतं त्या ठिकाणी काय करायला पाहिजे होतं की जे स्थूल पचन आहे ते चांगलं करायला पाहिजे होतं. स्थूल पचन झाल्यानंतर सूक्ष्म पचन चांगलं करायला पाहिजे होतं. आणि सूक्ष्म पचन जर चांगलं झालं तर मग मात्र त्या ठिकाणचा शरीरातला आम कमी होतो. आम कमी झाल्यानंतर रसातून रक्ताची चांगली उत्पत्ती, रक्तातून मांसाची, मांसातून मेदाची, मेदाची. ह्या पद्धतीने त्या पेशंटचं जे डायग्नोसिस होतं की जे सूक्ष्म पचन आहे ते बिघडलेलं होतं. ज्यावेळी आपण सूक्ष्म पचन म्हणजे धातुअग्नी त्यांचा वाढवला त्यावेळी त्या पेशंटचं वात कमी झाला, शरीरातला आम कमी झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं जी काय हाडाची होत चाललेली झीज आहे ती थांबवली. आणि हाडाची जी झीज एकदा थांबली की झालेली हाडाची जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी आता ज्या सांगितल्या त्या तिक्तक्षीराच्या बस्ती उपयोगी पडत असतात. सुरुवातीला ज्वरातल्या ज्या बस्ती असतात त्या पटोलादी बस्ती असतात आणि त्याच्यानंतर ह्या पेशंटला परत हा त्रास वात वाढू नये, त्यानंतर जी आलेला जो रिझल्ट आहे तो कमी व्हावा ह्यासाठी रसायन बस्ती केले जातात. त्यामध्ये शतावरीसारखं असेल, अश्वगंधासारखं असेल, कवचबीसारखं औषध असतात. आणि ह्याच्यासोबत काय केलं जातं की त्यांना आहार, विहार आणि काही पथ्य म्हणजे बाहेरचं खाऊ नये, सकाळ संध्याकाळ 2 टाईम जेवण, संध्याकाळ जेवण 7च्या आतमध्ये भूक राखून, आणि जे फास्ट फूड, जंक फूड आहे हे पूर्ण त्यांना अवॉइड केलं जातं. मग मात्र पेशंट ह्याच्यातून काय होतं की त्यांचा त्रास तर कमी होतच होतो, परत उद्भवत नाही आणि कोणत्याही पेशंटला म्हणजे कुठल्याही वयात जरी असेल तो तरी ऑपरेशनकडे जायची त्याला गरज लागत नाही. सर तुम्ही आता छान आहार विहाराचं वर्णन केलं, तर याला जोडून प्रश्न विचारतो. आता हिवाळ्याचा जो आहे ऋतू सुरू आहे, तर हिवाळ्याच्या ऋतूला अनुसरून आणि आपला जो गुडघेदुखी आहे, सांधेदुखीचा विषय लक्षात घेऊन आहारात घरच्या घरी आम्हाला काय करता येईल किंवा त्याविषयी थोडं. हा छान प्रश्न विचारला. ज्याला असं वाटतं ना की आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होऊ नये त्याने सगळ्यात महत्त्वाचं करायचं की सकाळी लवकर उठायला पाहिजे, अंगाला तेल लावायला पाहिजे. अभ्यंगम आचरेत नित्यम शाजराश्रम वातः, वात वाढतच नाही त्याच्यामुळं सगळ्या अंगाला तेल लावायला पाहिजे. तेल लावल्यानंतर काय होतं बऱ्याचदा काय असं हे जे आहे हाडाची जी मजबूती आहे ती होत असते. कारण एक छोटं उदाहरण सांगतो लगेच पुढे जातो मी की आमचे एक कलिगच होते की ते चालता चालता त्यांचं काय झालं, पाय एका पायरीवरून खालच्या पायरीवरती पडला आणि ते खाली घसरले आणि त्याच्यानंतर खाली घसरल्याने त्यांचं हाड मोडलं. म्हणजे इतकं नाजूकपणा आपल्या शरीरामध्ये आलं आहे. पण जर का शरीराला रोज तेल लावायला चालू केलं तर 80 वयापर्यंत सुद्धा हाड मोडत नाही. आणि हे अशी उदाहरणं आपल्याकडे बरीच आहेत.
हे अभ्यंगाचं महत्त्व. त्याच्यानंतर आहारामध्ये तीळ आहे, जे पूर्वीचे आपले लोक करायचे नाही. तीळ आहे, जवस आहे, मेथी बे आहेत, हुलगं ज्याला कुळीत म्हणलं जातं, की त्याचं माडगं करून खाल्लं जातं. तर ते जर का शरीरामध्ये गेलं तर हे रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आहेत, हे नॅचरल सोर्स आहेत. हे जर पोटामध्ये गेलं, दूध गेलं, तूप गेलं, तर हे नॅचरल सोर्स आहेत. हे जर आपल्या पोटामध्ये जात असेल तर मग मात्र शरीराची जी काही झीज आहे होत जाणारी, कारण वय जसं वाढत असतं तशी झीज होत असते, तर ही झीज भरून निघण्यासाठी ह्या पदार्थांचा आपल्या शरीरामध्ये रोज कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं उपयोग ह्या करायलाच पाहिजे. फारच छान. महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक केंद्र आहेत पुणे, इथून आपल्याला फोन आलेला आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की गुडघ्यात जर वात असेल तर मग कुठली तेल लावायची? महानारायण तेल, गवती चहाचं तेल, आणि ऑपरेशन झाल्यानंतर मग तेल लावलेलं चालतं का? बरोबर, छान प्रश्न विचारला ताईंनी. जर का त्या ठिकाणी आम असेल म्हणजे सूज असेल तर तेल लावायचं नाही. आणि धातुक्षय म्हणजे त्या ठिकाणी फक्त वात असेल तर त्या ठिकाणी तेल लावता येतं. महानारायण तेल लावता येतं. आणि कोट्टम चुकेती म्हणून एक तेल आहे, ते लावलं तर चांगला फायदा होत असतो. आणि सगळ्यात चांगलं तेल सगळ्यांसाठी की हे तीळ तेल. हिवाळ्यामध्ये मोहरीचं तेल, आणि उन्हाळ्यामध्ये किंवा पूर्ण वर्षभर जर लावायचं असेल तर तीळ तेल हे तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यामध्ये समजा वेदना असतील, थोडे असेल, सुरुवात असेल, तर त्यामध्ये साधं आपलं लसूण आणि मीठ हे टाकायचं, तेल काढवायचं आणि ते लावायला चालू करायचं. त्यानं बऱ्याच जणांना फायदा होतो. ज्याला समजा एखाद्याला आग होत असेल, पुरळ होत असेल तर ते त्यांनी कमी करायला पाहिजे. 1-2 दिवस थांबायचं आणि परत लावलं तर चालू शकतं. अशा पद्धतीने तेल तुम्ही वापरू शकता. फारच छान, सुंदर उत्तर दिलं सर. सूज असताना तेल लावायचं नाही. आणि ऋतूनुसार कुठली कुठली तेलं सांगितली ते एकदा पुन्हा सांगा ना, म्हणजे आम्हाला लक्षात राहतील. छान सांगितलं. हिवाळ्यामध्ये जे हे आहे, हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मोहरीचं तेल वापरता येतं. आणि उन्हाळा असेल किंवा इथं पावसाळ्यामध्ये असेल ते तिळाचं तेल वापरता येतं. सगळ्या अंगाला ह्यानं अभ्यंग करता येतं. फारच छान. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. गुडघेदुखी, गादी झिजणे, नस फाटणे आणि आयुर्वेद उपचार. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा, योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे महत्त्वपूर्ण गुडघेदुखीवर. गुडघ्याची गादीमध्ये झीज होते, नस फाटणे या विषयावर. आणि आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर मार्गदर्शन करत आहेत. तर सर, नस फाटण्याकडे वळूया. तर काय लक्षणं आढळून येतात आणि आपल्याकडे कशा प्रकारे उपचार केले जातात आणि ऑपरेशन टाळता येतं का? तिन्ही प्रश्न जोडून विचारतो. बरोबर. काय होतं की बऱ्याचदा डायरेक्ट MRI केला जातो, नस फाटली असं सांगितलं जातं आणि ऑपरेशन सांगितलं जातं पेशंटला. पण ज्यावेळी तो पेशंट आयुर्वेदाकडे येतो त्यावेळी नस फाटली हा तर असतोच विचार डोक्यामध्ये, पण त्यापेक्षा तो कुठल्या बाजूला दुखते, म्हणजे गुडघ्याच्या आतल्या बाजूला दुखते का, तर मिडियल मिनिस्कस असू शकते किंवा मिडियल कोलॅटरल लिगामेंट असू शकतं. गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला जर दुखत असेल तर त्या ठिकाणी लॅटरल कोलॅटरल असू शकतं किंवा लॅटरल मिनिस्कस असू शकते. गुडघ्याच्या पाठीमागं जर दुखत असेल तर त्या ठिकाणी काय म्हणजे बेकर सिस्ट असू शकते किंवा इफ्युजन असू शकतं किंवा PCL म्हणजे पोस्टेरियर क्रुसेट लिगामेंट असू शकतं, त्याची इंजुरी असू शकते. किंवा जे टेंडॉन्स आहेत म्हणजे हॅमस्ट्रिंग मसलचे टेंडॉन्स असेल त्या ठिकाणी इंजुरी असू शकते. बरसा म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण जसं तेलाच्या हे असतं बुदल्या म्हणतो आपण, तशा भरून ठेवल्या असतं, ते बर्सायटिस असू शकतं. त्यानंतर गुडघ्याच्या वरच्या बाजूला जर असेल तर जे फेमर जे आहे फेमरिसचे, तर त्याचे टेंडॉनायटिस असू शकतं. किंवा जे बर्सा आहेत की सुप्रापटिलर बर्सा आहे की त्यानंतर खालच्या बाजूला इन्फ्रापटिलर बर्सा आहेत तर त्या बर्सायटिस असू शकतं. आणि त्याच्यानंतर पूर्ण गुडघ्यातच दुखत असेल तर जे पटिलर लिगामेंट म्हणतो किंवा आतमध्ये पटिलर जे लिगामेंट असतं त्याची इंजुरी असू शकते. अशा पद्धतीने त्याचं अगोदर निदान केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये हे जे हे आहेत लिगामेंट आहेत, ह्याला काय म्हटलं जातं की त्याला पूर्ण रक्तपुरवठा नाही. म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हे एकदा देवानं दिलं, ते तयार झालं की परत ते जर तुटलं तर ते परत त्याचं ऑपरेशनच करावं लागतं. तर तसं नाही आहे. हे खरं आहे की त्याला रक्तपुरवठा हे फक्त लॅटरल 1/3 असतो, मिडल 2/3 नसतो.
पण ह्याचा अर्थ नाही असं नाही आहे, कमी प्रमाणात असतो. त्याच्यामुळे ह्याची जर समजा झीज मेनिस्कसचं पण तसंच असतं, म्हणजे खुर्च्या किंवा गादी असं म्हणलं जातं ना, तिचंही तसंच असतं. लॅटरल 1/3 फक्त रक्तपुरवठा असतो आणि मेडियल एक कमी असतो. त्याच्यामुळं काय होतं की ह्यांची जी झीज आहे ती लवकर भरून निघत नाही. 1-1 वर्ष, 1.5-1.5 वर्ष जातो, असा आपल्याला पण अनुभव आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की पेशंटचा त्रास कमी झालेला असतो, त्या ठिकाणी उत्ता बसता यायला लागलेलं असतं, पण जर MRI करून पाहिलं तर परत 6 महिन्यानं तेच दिसतं. पण त्या नसामध्ये जी ताकद आहे ती वाढलेली असते, त्यानंतर इफ्युजन आहे ते कमी झालेलं असतं, झीज आहे ते कमी भरून यायला लागलेले असते. त्यामुळे हे लक्षणं तर दिसत असतात आणि हे हळूहळू जसं एखादी जखम आहे ती जुळत येते, त्या पद्धतीने ती नस आहे ती जुळत येत असते. हे ज्यावेळी आपण ह्या पद्धतीनं विचार करत गेलो, म्हणजे शिरागत वात असेल तर, खंडागत वात असेल तर, त्यासोबत अस्थिगत वात असेल तर, म्हणजे एक गोष्ट जर करत आलो तर त्या सांध्यातली झीज भरून येते, त्यानंतर नस पण जुळून येते. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल की काय होऊ शकतं ह्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि ह्या विचारामुळं काय होऊ शकतं. आपल्याकडे साधारण 17-18 वर्षाचा तो मुलगा होता आणि तो आल्यानंतर त्याचं असं झालं होतं की त्याला पहिल्यांदा खेळताना, म्हणजे तो स्पोर्ट्समनच होता आणि खेळताना इंजुरी झाली, म्हणजे डायरेक्ट ह्याच्यावरती ग्राउंडवरती पडला आणि डायरेक्ट हिट गुडघ्याला झाली आणि त्याच्यानंतर त्याला मार लागल्यानंतर त्या ठिकाणी समजलं की नस फाटलेली आहे, म्हणजे लिगामेंट एसियल टिअर होता आणि जे मिडिल मेनिस्कस आहे त्याला कॉम्प्लेक्स टिअर झालेलं होतं आणि म्हणजे त्यामध्ये इफ्युजन झालं होतं, म्हणजे पूर्ण पाणी साठलं होतं गुडघ्यामध्ये. मग त्यांनी लगेचच 1 महिना 1.5 महिना औषधोपचारावरती पाहिलं, त्याच्यानंतर ठरवलं की ऑपरेशन करायचं. ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला 1 महिना झालं, 2 महिने झालं, व्यवस्थित चालता येईना, बसून राहिलं. जवळजवळ 6 महिने त्याचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि बसून राहिल्यामुळं झालं असं की वजन वाढत गेलं. वजन वाढल्यामुळं परत चालता येईना आणि त्या सांध्यासोबतच इतर सांध्यामध्ये आर्म वाढल्यामुळे काय झालं, इतर सांधे पण दुखायला चालू झाले. मग मात्र त्यांचा पेशन्स गेला आणि आपल्या एका पेशंट थ्रू ते ह्याच्यामध्ये आले, दादरच्या OPDमध्ये आले. मग दादरच्या OPDमध्ये आल्यानंतर ते आपण चेक केल्यानंतर सगळे आमाचे लक्षण दिसले. सुरुवातीला आमासाठी जसं रुक्षण ही चिकित्सा आपण करतो त्या पद्धतीने रुक्षण चालू केलं, लंघन चालू केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू वजन कमी व्हायला सुरुवात झाली, गुडघ्यातला आम कमी व्हायला चालू झाला, सूज कमी व्हायला चालू झाली आणि त्याच्यानंतर मग मात्र पेशंटला एक आपण शमन, दीपन, पाचन अशा पद्धतीने उपचार चालू केले. त्या ठिकाणी लेपन उपचार चालू केले, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त सूज होती त्या ठिकाणी जलोकावचरण हे उपचार चालू केले आणि साधारण 1-1.5 महिन्यानंतर पेशंटचा आम आहे तो कमी झाला आणि पेशंटच्या वेदना, ठणका, सूज सगळं कमी झालं. ह्याच्या पुढचा भाग जो होता तो म्हणजे इतर सांधे कमी आले, पण ज्याचं ऑपरेशन झालेलं होतं तो गुडघा मात्र दुखतच होता आणि त्या ज्या गुडघ्याची जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी साधारण 3, 4, 5, 6 ते 7 महिन्यापर्यंत दर महिन्याला बस्ती करणं, पोटातले औषध घेणं, त्या ठिकाणी जानू बस्ती करणं, कटी बस्ती करणं अशा पद्धतीने ट्रीटमेंट केल्यानंतर 7 ते 8 महिन्यानंतर पेशंट पहिल्यांदा वॉकरवरती, त्याच्यानंतर हळूहळू काठीनं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित तो त्याच्या पायावरती चालू लागला आणि त्याच्या तो साधारण 3 वर्षानंतर म्हणजे तो कॉलेजला जायला लागला. म्हणजे तो पेशंट असं म्हणत होता की माझा आता पुनर्जन्म झाला. म्हणजे आयुर्वेदातून आपण काय करू शकतो की त्या पेशंटचं करिअर तर वाचलंच, त्याचं पूर्ण आयुष्य वाचलं. म्हणजे हे फक्त कशातून होऊ शकतं तर ह्या आयुर्वेदाच्या ह्या एका विचारातून होऊ शकतं. फारच छान. आयुर्वेद शास्त्राचा उपयोग करून दुष्टचक्र कसं भेदलं ते आता आपण सरांनी सांगितलेल्या अनुभवातून शिकलेलो आहे. आणि सर दुसरा जो आपला विषय आहे की झीज होते, गादीची झीज होते, तर ती झीज साधारण कुठल्या वयापासून होते किंवा ती पूर्णपणे भरून येते का आणि ऑपरेशन टाळता येतं का, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. बरोबर. हा छान प्रश्न विचारला मी तुम्हाला की गुडघ्याची झीज आहे ना, ते काय होतं की पेशंट आल्यानंतर त्यात अगोदर चेकच केलं जातं की म्हणजे सुरुवातीला 1 महिना 1.5 महिना औषध देऊन काय चेक केलं जातं तर वात कमी येऊ शकतो का पहिलं, त्याचं शरीर साथ देते का हे दुसरं, झीज भरून येऊ शकते का हे तिसरं. जर झीज भरून येऊ शकत असेल तर पुढच्या बस्ती करणं, जानूबस्ती करणं, कटिबस्ती करणं, पंचकर्म करणं ह्या पद्धतीचे ट्रीटमेंट त्यांना दिली जाते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे ठाण्यामध्ये नाशिकचे एक पेशंट आले होते आपल्याकडे. तर ते म्हणजे मारवाडी कुटुंबातले होते पेशंट. वय त्यांचं जवळजवळ 76-77च्या आसपास वय होतं. त्यांच्या 15-16 वर्षापासून ते त्यांचा कपड्याचा व्यवसाय करत होते. 3-4 दुकान होती, पण बैठका म्हणजे सतत गल्ल्यावरती बसून वजन वाढत गेलं. जसं वजन वाढत गेलं तसं त्यांचं जवळजवळ 50-55 पासून गुडघेदुखीचा त्रास होता. जवळजवळ 20 वर्षाच्या आसपास त्यांना गुडघेदुखीचा तो त्रास होता आणि बऱ्याच ठिकाणी गोळ्या औषध झाली, बऱ्याच ठिकाणी त्यांचा सल्ला झालं, कन्सल्टिंग झालं, पण त्यांना शुगरचा त्रास होता, BPचा त्रास होता. त्यानंतर एक साईडचं म्हणजे इंग्वायनल हर्नियाचं त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्याच्या गादे ते झिजलेले आहेत, आता काय ऑपरेशन होणार नाही. आणि ते ज्यावेळी आले त्यावेळी 2 गुडघ्यामध्ये असा बाक पडलेला होता, म्हणजे थोडक्यात अलाइनमेंट आहे ती गेलेली होती त्यांची. मग त्यांना म्हणजे त्यांच्या एका गिरायकानेच म्हणजे आपले जे एक पेशंट होते ते त्यांना सांगितलं की मी गॅरंटी देतो की तुम्ही जाऊन एकदा यांच्याकडे ट्रीटमेंट घ्या. मग त्या विश्वासाने ते आपल्याकडे ठाण्याच्या OPDमध्ये आले होते. तिथं आल्यानंतर ज्यावेळी त्यांना पाहिलं मी, त्यावेळी त्यांना हे सांगितलं की अलाइनमेंट पूर्ण गेलेले आहे, म्हणजे आतल्या ज्या गाद्या ते पूर्ण झिजलेले आहेत, त्याच्यामुळे हा त्रास तुम्हाला होतोय. तर आपण 1 महिन्याच्या अगोदर औषध देऊया, वात किती
किती कमी होते पाहूया, त्यानंतर झीज किती भरून येते पाहूया, त्यानुसार आपली तुमची ट्रीटमेंट पुढं चालू केली जाईल. मग मात्र पेशंटच्या निरसणे होते त्यामुळं आणि शरीराने साथ दिली. 1 महिन्यातच वात कमी यायला सुरुवात झाली. वात कमी यायला चालू झाली की त्या ठिकाणी तिक्त क्षीराच्या बस्ती चालू केल्या. त्यानंतर रसनाईरण मुलादी म्हणून बसते आहेत त्या बस्ती त्यांना चालू केल्या आणि साधारण जवळजवळ 11 महिन्यापर्यंत ह्या पेशंटची ट्रीटमेंट झाली. आणि 11 महिन्यानंतर पेशंटचा जो भाग पडलेला होता गुडघ्यातला तो डाव्या साईडचा जवळजवळ 80 ते 90% भाग आपण कमी करू शकलो. उजव्या साईडचा मात्र 60 ते 70% त्यांचा भाग कमी करू शकलो. पण त्यांचं उठणं, बसणं, इंडियन टॉयलेटवरती बसणं, चालणं हे सगळं होऊ शकत होतं. त्यांच्या फक्त आता शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्या चालू होत्या. बाकी वेदनाशामक, पित्ताच्या सगळ्या गोळ्या त्यांच्या बंद झाल्या होत्या आणि पेशंटचं काम आजही व्यवस्थित चालू आहे. फारच छान, सुंदर अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकता येतो मित्रांनो. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. गुडघेदुखी, गादी झिजणे, नस फाटणे आणि आयुर्वेद उपचार. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा, योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज गुडघेदुखीविषयी चर्चा सुरू आहे आणि मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ अनुभवी वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सुरुवातीलाच फोन घेऊया आपण आणि मग पुढे जाऊया. रामदास दादांचा फोन आहे, जालन्याहून फोन आहे. नमस्कार रामदास दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचार. हो विचारू का? विचारा. सलग विचारा, टीव्हीचा आवाज बंद करा, सलग विचारा. माझा असा प्रश्न आहे की बरेच गुडघे दुखते. माझ्या 85-75 वर्षाचं वय माझ्या मिसेसचं. तर डाव्या पायाला जास्त त्रास होता असं मी 80-90% लोकांची चौकशी केली. तर डाव्या पायाला जास्त त्रास कसा होतो आणि पुन्हा त्याला इलाज काय आहे? बरोबर, ठीक आहे, छान. बाकी तर काय आजार नाही ना? आणि कुठलं ऑपरेशन त्यांचं? ठीक आहे, बहुतेक संपर्क तुटलाय. काय सांगणार सर? छान प्रश्न विचारला त्यांनी बरं का, की त्यांचं किती 85च्या आसपास होय, 75च्या आसपास होय त्यांनी सांगितलं. आणि त्या टाइम आता झीज झालेले. तर आता जे मी सांगितलं ते हे आपले जो पेशंट सांगितले ते 75 वयाचं. ह्या वयामध्ये सुद्धा झीज भरून येऊ शकते. फक्त त्यांचं अगोदर कुठलं ऑपरेशन झालेलं आहे का, त्यानंतर इतर कुठले आजार आहेत का, ह्या गोष्टी त्यामध्ये काउंट केल्या जातं आणि पाहिलं जातं की वात त्या शरीरातला कमी होऊ शकतो का आणि झीज आपण भरून काढू शकतो का. हे जर आपल्याला कळलं आयुर्वेदिक पद्धतीने तर मग मात्र त्यांची ह्या वयात सुद्धा झीज भरून काढता येते. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की डाव्या साईडचा त्यांचा गुडघा जास्त दुखतो. बऱ्याचदा वृद्ध असतील, तरुण असतील किंवा लहान असतील तर ह्यांचा एकच गुडघा दुखतो. त्याचं कारण असतं की एका गुडघ्यामध्ये एक तर लिगामेंट इंजुरी असू शकते, हे पहिलं कारण. दुसरं झीज जास्त असू शकते त्यावरती ताण पडल्यामुळं. आणि तिसरं एक महत्त्वाचं कारण असतं की बऱ्याचदा आपला जो असेंडिंग कॉलन, डिसेंडिंग कॉलन ज्याला नळ म्हणतो आपण, तर एका नळामध्ये किंवा दुसऱ्या नळामध्ये जर का मळ संचिती जास्त झालेली असेल, म्हणजे मळ जास्त साठलेला असेल, ज्या बाजूला जास्त साठले असेल त्या बाजूचा गुडघा दुखतो. हे ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि ह्याच्यावरचं साधं सोपं उत्तर आहे ते म्हणजे सुंठीचा काढा किंवा सुंठ टाकून केलेला जो चहा आहे त्याच्यामध्ये 2 टोपण एरंड तेल किंवा ज्याला गंधर्व तेल म्हणलं जातं ते टाकून जर पिलं तर 7 ते 8 दिवसामध्ये एका बाजूची गुडघेदुखी जर पोटामुळं असेल, कमरेमुळं असेल, पोट साफ होत नसेल त्याच्यामुळं असेल, मूळव्याधामुळं असेल, मुतखड्यामुळं असेल, पोट वाढल्यामुळे असेल, तर ह्या सगळ्यांचं हे एक उत्तर आहे की जे 8 ते 10 दिवसामध्ये कमी करू शकतं. फक्त लिगामेंट टेअर असेल तर मात्र कमी यायला वेळ लागतो. फारच छान मित्रांनो, तुम्ही छान तुमचं निरीक्षण आहे. त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन सरांकडून माहिती कळते आणि त्याच्यावर समाधान कसं करायचं ते देखील सर आपल्याला सांगतायत. सर, तुम्ही ऑपरेशन शस्त्रक्रियेचा विषय काढला, तर समजा शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील त्रास कमी नसेल झाला तर अशा रुग्णांवर उपचार करता येतात का? बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही की आपल्या एका पेशंटचा डायरेक्ट अनुभव सांगतो मी तुम्हाला की मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं होतं. ह्याच्या ठाण्यातलेच पेशंट आहे ते. मिस्टरांचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांना दोन्ही व्यवस्थित काही 1 वर्ष 1.5 वर्षापर्यंत त्यांना व्यवस्थित चालता यायला लागलं आणि त्याच्यानंतर मात्र परत त्रास जाणवा लागला. त्याच्यानंतर मग त्यांच्या ज्यावेळी मिसेस आल्या आपल्याकडे की त्यांनाही गुडघेदुखीचा त्रास व्हायला लागला म्हणून त्या आपल्याकडे आल्या होत्या. त्यांनी टीव्हीवरती आपली मुलाखत पाहिली आणि डायरेक्ट आल्या होत्या. त्या आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला ऑपरेशन करायचं नाही, माझ्या गुडघेदुखीचा आत्ता त्रास चालू झालेला आहे, मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं पण तरी त्यांना परत त्रास व्हायला लागला आहे, त्यामुळे मला तिकडे जायचं नाही, हे त्यांचं स्पष्ट होतं. मग मात्र त्यांची ह्या सेम पद्धतीनं पोटातले औषध देणं, दीपन करणं, पाचन करणं आणि झीज हळूहळू जशी जशी भरत आली तसं साधारण 6 ते 7 महिन्यानंतर आपण त्यांची पूर्ण गुडघेदुखी आहे ती कमी करू शकलो. मग त्यानंतर त्या मिस्टरांचं म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा माझं जर कमी होत असेल, माझं जर ऑपरेशन होणारच
फारच हे टळत असेल तर आता आमच्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांचं काय? मग त्यांच्यामध्ये ज्यावेळी आपण परत ट्रीटमेंट चालू केली की त्या ठिकाणी जलोकावचरण केलं, लेप केले. कारण काय असतं बऱ्याचदा त्या ठिकाणी ज्यावेळी एखादं आर्टिफिशियल त्या ठिकाणी येतं, म्हणजे कुठले कृत्रिम साधन त्या ठिकाणी आतमध्ये केलं जातं, त्या ठिकाणी तो बाह्य अवयव असं मानलं जातं, त्या ठिकाणी थोडी ती रक्ताची दृष्टी अशी मानली जाते. त्यामुळे रक्ताची दृष्टी त्या ठिकाणची कमी केली. त्यानंतर ज्या मागच्या शिरा आहेत त्याचं पोषण चांगलं सुधारलं, म्हणजे शिरागत आणि कंडागत वात तो सुधारल्यामुळे काय झालं, लवचिकता वाढली. लवचिकता वाढल्यामुळे उठणं बसणं व्यवस्थित झालं. आणि आतनं जे मी तुम्हाला आता सांगितलं की आतलं वंगण आहे ते जर थोडंसं चांगलं केलं तर मात्र अजून लवचिकता वाढते आणि त्यांना साध्या म्हणजे ऑपरेशन जर झालेलं असेल तर उठ बस करणं, मांडी घालणं ह्या गोष्टी त्यांना होऊ शकतात. ह्या पद्धतीची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये बस्ती असतात आणि त्या बस्ती असतात हे सर्व भ्रूण बस्ती असतात, ज्याच्यामध्ये वजन तर वाढू दिलं जात नाही, वात कमी केला जातो आणि झीज आहे ती भरून काढली जाते. अशा पद्धतीने ज्यावेळी त्यांची ट्रीटमेंट केली त्यावेळी त्यांची जी गुडघेदुखी होती ऑपरेशन झाल्यानंतर जवळजवळ 70 ते 80% आपण कमी करू शकलो. त्यानंतर जे वाढत चाललेलं त्यांना ज्या हे होतं पायातला बाक होता तो मात्र पूर्णपणे थांबवू शकलो आपण. आणि सर तुम्ही जी विशेष चिकित्सा करता संशोधन करून त्याविषयी देखील आम्हाला समजून घ्यायला आवडेल. त्याविषयी बरोबर. काय सांगणार? आता जे मी हे तुम्हाला सांगितलं की त्या ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी सांगतो की वरती दुखतंय, पाठीमाग दुखतंय, साईडला दुखतंय, बऱ्याचदा बसून उठलं त्यानंतर सुरुवातीला थोडंसं दुखतंय आणि त्याच्यानंतर परत काही त्रास नसतो. अशा पद्धतीने पेशंट सांगतो. त्यावेळी त्याचं निदान केलं जातं की हा शिरागत वात आहे, हा कंडागत वात आहे, हा मज्जागत वात आहे, म्हणजे त्याचे जे हे आहेत आतले जे सायन्युअल मेम्ब्रेन वगैरे जे म्हणलं आपण किंवा ज्याच्यामध्ये फ्लुइड असतं ते तिथपर्यंत तो त्रास गेलेला आहे का, म्हणजे त्याची झीज झालेली का, अस्थिगत म्हणजे हाडाची झीज झालेली आहे का, हे अगोदर प्रॉपर डायग्नोसिस केलं जातं आणि ते डायग्नोसिस झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट बदलते. शिरागत आणि कंडागत वात असेल किंवा स्नायुगत वात असेल तर त्या ठिकाणी अग्निकर्म असेल, विद्धकर्म असेल आणि जलोकोपचारण केलं जातं की ज्याने इन्स्टंट रिझल्ट मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर त्यापुढे अस्थिगत वात असेल तर त्या ठिकाणी बस्ती, जानूबस्ती आणि कटिबस्ती केली जाते, त्यांना इन्स्टंट रिझल्ट मिळत असतो. आणि त्याच्यापुढे जर पूर्ण झीज झालेली असेल तर मग ह्या सर्व ट्रीटमेंट एक टप्प्याने केले जातात. ह्यामध्ये फक्त अवस्थेचा विचार केला जातो. जर सामावस्था असेल तर अगोदर आमपाचन केलं जातं आणि त्याच्यानंतर शोधन आणि शमन औषधं केली जातात. आणि डायरेक्ट जर का समजा धातुक्षयजन्यच असेल त्या ठिकाणी निरमावस्था असेल तर त्या ठिकाणी बृहन चिकित्सा केली जाते, म्हणजे डायरेक्ट त्यांना रसायन चिकित्सा औषधे दिली जातात आणि त्याच्यानुसार त्याचा आहार बदलतं, त्याच्यानंतर त्याचं विहार बदलतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की जर समजा पेशंट कुठल्या स्टेजमध्ये आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट बदलत असते. त्यामुळं वय कमी आहे तरी त्याची ट्रीटमेंट होऊ शकते, वय जास्त आहे तरी त्याची ट्रीटमेंट होऊ शकते, झीज कमी आहे तरी ट्रीटमेंट होऊ शकते, झीज जास्त झालेली आहे तरीसुद्धा ट्रीटमेंट होऊ शकते. फक्त गरज एवढीच आहे की एकदा ऑपरेशन करण्याच्या अगोदर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, हे मात्र नक्की आहे. अरे छान सर, तुम्ही इन्स्टंट रिलीफविषयी बोलत, तर जेव्हा एक तीव्र वेदना असतात तर त्यावेळेला आयुर्वेदिक औषधाने फरक पडू शकतो का? बरोबर. आता जे मी तुम्हाला सांगितलं ना की जर शिरागत कंडागत वात असेल तर अग्निकर्म केलं म्हणजे चटका देणं असं म्हणतात, त्यांना लगेच त्रास कमी होतो. त्या ठिकाणी मार लागलेले आघात जे आहे तर त्या ठिकाणी जळोका लावल्या की साधारण 15 ते 20 मिनिटात पेशंट सांगतो हा आता मला पूर्ण हलकं झालेलं आहे. किंवा नुसतं रक्तमुक्षण जरी केलं तरी ज्या आखडलेल्या जखडलेले शिरा असतात, फुगलेले शिरा असतात, पाय आखडताना, उठताना, बसताना, काही उचलताना म्हणजे खाली जरी वाकलं तरी दुखतंय तर ते साधं एक 10 ते 15 मिनिटामध्ये रक्तमुक्षण केलं तर ते कमी होत असतं. दुसरं विद्धकर्म, समजा त्याच्यावरती ताण पडून ते शिरा आखडायला लांबवायला कडक झालेले असतील, रात्री त्या ठिकाणी वात असेल तर त्या ठिकाणी विद्धकर्म म्हणजे स्पेसिफिक पॉईंट असतात त्याच्यावरती विद्ध जर केलं, मर्म म्हणतात त्याला, त्याच्यावरती जर विद्ध केलं तर लगेच त्या वेदना त्या कमी होत असतात. आणि पूर्ण स्नायू जर आखडलेले जखडलेले असेल तर त्या ठिकाणी स्नेहन स्वेदन केलं आणि त्या ठिकाणी एखादी बस्ती दिली म्हणजे जानूबस्ती, स्थानिक बस्ती म्हणलं जातं, तर त्या पेशंटच्या वेदना त्या ह्या लगेच कमी होत असतात. असं काही नाही आहे की ह्या पेशंटला खूप हे आहे म्हणजे त्रास आहे आणि त्या त्रास कमी झाल्यानंतर परत आयुर्वेदिक औषध घ्यायचे असं अजिबात नाही. तर वेदना ज्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये सुद्धा तत्काळ आपण कमी करू शकत असतो आणि त्याही कायमस्वरूपी. असं नाही की तात्पुरतं घेतलं आणि त्यानंतर वेदना परत वाढल्या, हे नाही. हे एक. आणि दुसरं ही जे आपण आता तुम्हाला उपचार सांगितले ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही, म्हणजे वेदना शमन केला आणि त्याचा साईड इफेक्ट झाला असं नाही. तिसरं, ह्यासाठी कुठलेही तुम्हाला अँटासिड किंवा पित्त वाढवणाऱ्या किंवा कुठल्या गोळीची ॲलर्जी असा हा प्रकार होत नाही, कारण ही ट्रीटमेंट असते ती पूर्ण हर्बल असते. त्यामुळं कमी कालावधीमध्ये ह्याची ट्रीटमेंट जर योग्य निदान झालं तर 100% होऊ शकते. सर, कमी कालावधीमध्ये आम्हाला तुमच्याकडून वेळ कमी असल्यामुळे जास्त मी रॅपिड फायर राऊंड खेळ आणि पटापट प्रश्न विचारतो. तर गुडघ्यात पाणी झालं असेल तर आयुर्वेदिक औषध काय देता येईल किंवा सगळ्यात सुंदर उपचार ह्याच्यावर तर त्रिफळा आणि दुसरं गुळवेल आहे. आणि त्याच्याही पुढचं आणखी चांगलं औषध सांगतो तुम्हाला, गजगा ज्याला म्हणलं जातं. त्याच्या आतली जी पांढरी पावडर असते ती जर त्याच्यावरती लेप केला गोमूत्रातून तर ते त्या ठिकाणी पूर्णपणे कमी येते. स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण असण्याचं काय कारण आहे किंवा त्याविषयी काय स्त्रियांमध्ये बऱ्याचदा म्हणजे मुळव्याधाचा त्रास असणं, मुतखड्याचा असणं, पाळीचा त्रास असणं, शिजर झालेलं असणं, डिलिव्हरी नंतर शेकशिडी न केलेली असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्या शरीराकडे केलेलं दुर्लक्ष, त्यानंतर त्यांचं जे शेड्यूल आहे ते सगळ्यांचं खाण्यापिण्याचं
झाल्यानंतर आपण खाणं, स्वतःच्या शरीराकडे किंवा लक्ष न देणं, ही याच्या पाठीमागची बऱ्याचदा कारणं दिसून येतात. अनुवंशिकतेचा भाग असतो का आणि त्याच्यावर चिकित्सा उपलब्ध आहे का? छान प्रश्न विचारला. जे अनुवंशिक असेल, जेनु सारख्या ज्या अनुवंशिक आजार आहेत त्याची आपण ट्रीटमेंट करतो. 70-80% त्याच्यातला त्रास हा कमी करत असतो. आणि बऱ्याचदा की जे झालेलं आहे की इथून पुढं तरी होऊ नये म्हणून त्या बीज संस्कार म्हणून आयुर्वेदमधली जी ट्रीटमेंट आहे की ज्या दोघांना आहे तो त्रास, तर त्यांच्या अपत्याला होऊ नये म्हणून काय केलं जातं की बीज संस्कार म्हणून शरीर त्यांना चान्स घ्यायच्या अगोदर शरीराची शुद्धी करून घ्यायची आणि शरीराची शुद्धी करून मग त्यांनी जर चान्स घेतला तर हे आजार होत नाहीत. हेच नाही तर कोणते अनुवंशिक आजार टाळण्यासाठी ह्या पद्धतीनं बीज संस्कार ही आयुर्वेदातली उत्तम चिकित्सा आहे. गुडघे दुखी टाळण्यासाठी आहार विहारविषयी काय सांगणार किंवा पथ्य अपथ्य? बाहेरचं जे आहे जंक फूड, फास्ट फूड म्हणतो, वडा असेल, समोसा असेल, फरसाण हे खाऊ नये. जेवणानंतर जे चहा पिण्यासारखी सवय ते टाळावी. त्यानंतर रात्री उशिरा जेवणं, दिवसा झोपणं, रात्री जागरण करणं, वेळोवेळी खाणं, अति प्रमाणात खाणं, ह्या गोष्टी जर टाळल्या तर शरीरामध्ये आम साठत नाही किंवा चुकीचा वात किंवा विकृत वात वाढत नाही. त्यानंतर लघवी लागलेलं असेल तर जाणं, शौचास वेग आलेला असेल तर ते जाऊन येणं, त्याचं धारण करू नये. सगळ्यात महत्त्वाचं सकाळी लवकर उठून अंगाला तेल लावून जर का थोडासा जरी व्यायाम केला आणि भुकेपेक्षा 2 घास जर कमी खाल्लं तर कुठलाही आजार, वाताचाच नाही कोणताच आजार होणार नाही. फारच छान सर. कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तर यासाठी आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमच्या हॅलो डॉक्टरचा जो संघ आहे आणि आमचे प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन तुमच्यासाठी आम्ही येणारच आहोत. लोभ असावा. तर भेटूया पुढल्या क्रमात एका नवीन विषयासोबत. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. झिजणे, नस फाटणे आणि आयुर्वेद उपचार. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा, योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com.